नमस्कार मित्रांनो, गौरवी इन्फोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आपण सरकारी नोकरी या सत्रामध्ये आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये निघाल्या विविध पदांची भरतीची जाहिरात पाहणार आहोत। चला तर मग आता आपण पाहूया। सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ अराजपत्रित ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। मित्रांनो, यामध्ये गट ब आणि गट ड तिन्ही संवर्गातील पदे आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील खालील तक्त्यामधील नमूद 26 विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत। एकूण संवर्ग जे आहेत ते एकूण 26 आहेत। त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे। सबब प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे। त्यामुळे सदर जाहिरातीद्वारे कळविण्यात येते की गट अ ते गट ड मधील एकूण 26 संवर्गाकरता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 10/11/2023 ते 23 रोजी सायंकाळी 5 पासून ते 30/11/2023 रोजी पर्यंत आहे। आणि तुमचा अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो 10 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे। इच्छुक उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30/11/2023 या दिवशी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत। मित्रांनो, जे काही उमेदवार इच्छुक असतील त्यांनी solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30/11/2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। मित्रांनो, त्यानंतर आपण भरावाची पदे आहेत, पदाचे नाव, वेतन श्रेणी आणि पदाची संख्या पाहणार आहोत। तर बघा, 1 नंबरचे पद आहे ते पर्यावरण संवर्धन अधिकारी। याची वेतन श्रेणी आहे 56,100 ते 1,77,500। यांची वेतन श्रेणी जी आहे ती मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे। आणि रिक्त पद जे आहे ते पर्यावरण संवर्धन अधिकाऱ्याचे 1 आहे। नंबर 2 चे पद आहे मुख्य अग्निशामक अधिकारी अधीक्षक अग्निशमन दल। हे पण अराजपत्रित गट अ चे पद आहे। वेतन बँड जो आहे, वेतन श्रेणी आहे 56,100 ते 1,77,500। पद संख्या जी आहे ती 1 आहे। नंबर 3 चे पद आहे पशुशल्य चिकित्सक पशुवैद्यकीय अधिकारी। गट अ चे पद आहे। आता वेतन बँड जो आहे तो 56,100 ते 1,77,500 आणि रिक्त पद संख्या जी आहे ती 1 आहे। नंबर 4 चे पद जे आहे ते उद्यान अधीक्षक आणि हे गट ब चे पद आहे। याची वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 आणि रिक्त पद संख्या जी ती 1 आहे। नंबर 5 चे पद आहे क्रीडा अधिकारी गट ब। याची वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300। पद संख्या जी आहे ती 1 आहे। नंबर 6 चे पद आहे जीवशास्त्रज्ञ गट ब चे पद आहे। याची वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 आणि त्याची रिक्त पदाची संख्या ती आहे जीवशास्त्रज्ञ पद रिक्त पदाची संख्या 1 आहे। नंबर 7 चे पद आहे ते महिला व बाल विकास अधिकारी गट ब चे पद आहे। याचा वेतन बँड जो आहे तो 41,800 ते 1,32,300 रिक्त पदाची संख्या ती 1 आहे। नंबर 8 चे पद आहे समाज विकास अधिकारी। याचे वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 रिक्त पद हे 1 आहे। 9 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर। हे पण गट ब चे पद आहे। वेतन बँड आहे जो आहे तो 38,600 ते 1,22,800 आणि रिक्त पदाची संख्या ही 1 आहे। 10 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल। याचा वेतन बँड आहे 38,600 ते 1,22,800 रिक्त पद जे आहे ते 1 आहे। नंतर 11 नंबरचे पद जे आहे ते कनिष्ठ अभियंता विद्युत। त्याचा वेतन बँड आहे 38,600 ते 1,22,800। पदसंख्या जी आहे रिक्त ती 5 आहे। तर 12 नंबरचे पद आहे सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी। याचा वेतन बँड आहे तो 29,200 ते 92,300 आणि रिक्त पदाची संख्या जी आहे ती 1 आहे। 13 नंबरचे पद आहे सहाय्यक उद्यान अधीक्षक। याचा वेतन बँड आहे 29,200 ते 92,300 आणि रिक्त पदाची संख्या आहे ती 2 आहे। 14 नंबरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन। हे गट क चे पद आहे। याचा वेतन बँड आहे 29,200 ते 92,300 रिक्त पद आहे ते 2 आहे। 15 नंबरचे पद आहे आरोग्य निरीक्षक गट क चे पद आहे। वेतन बँड 29,200 ते 92,300 आणि पदसंख्या जी आहे ती 10 आहे।
16 नंबरचे पद आहे ते स्टेनोटायपिस्ट गट क चे पद आहे. याचा वेतन बँड आहे 25,500 ते 81,100. रिक्त पदाची संख्या ही 2 आहे. 17 नंबरचे पद आहे मिडवाईफ. याचा गट क चे पद आहे. वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 आणि रिक्त पदाची संख्या 50 आहे. तर 18 नंबरचे पद आहे नेटवर्क इंजिनियर गट क चे पद आहे. याचा वेतन बँड 25,500 ते 81,100. रिक्त पदाची संख्या ही 1 आहे. 19 नंबरचे पद आहे अनुरेखक ट्रेसर गट क चे पण पद आहे. हे पण याचा वेतन बँड 21,700 ते 69,100. रिक्त पदे हे 2 आहेत. 20 नंबरचे पद आहे सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ. याचा वेतन बँड आहे 19,900 ते 63,200. एक रिक्त पद आहे. 21 नंबरचे पद आहे फायर मोटार मेकॅनिक गट क चे पद आहे. याचा वेतन बँड 19,900 ते 63,200. एक रिक्त पद आहे. 22 नंबरचे पद आहे कनिष्ठ श्रेणी लिपिक गट क चे पद आहे. वेतन बँड 19,900 ते 63,200. एकूण 70 रिक्त पदे आहेत. 23 नंबरचे पद आहे पाईप फिटर व फिल्टर फिटर गट क चे पद आहे. वेतन बँड 19,900 ते 63,200 आहे आणि रिक्त पदाची संख्या ही एकूण 10 आहे. 24 नंबरचे पद आहे पंप ऑपरेटर गट क चे पद आहे. वेतन बँड 19,900 ते 63,200 आहे. एकूण रिक्त जागा ह्या 20 आहेत. 25 नंबरचे पद आहे सुरक्षा रक्षक. हे गट ड चे पद आहे सुरक्षा रक्षक आणि वेतन श्रेणी 18,000 ते 56,900 आहे. एकूण 5 जागा रिक्त आहेत. आणि 26 नंबरचे पद आहे फायरमन गट ड चे पद आहे. वेतन बँड 15,000 ते 47,600. एकूण 35 जागा रिक्त आहेत. मित्रांनो, यापूर्वी आपण सोलापूर महानगरपालिकेच्या विविध पदांची निवड पद्धत, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क कसे आहे, वेतन श्रेणी काय आहे हे पाहिलं. तर आता आपण आपला सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता काय आहे हे आपण आता इथे पाहणार आहोत. पर्यावरण संवर्धन अधिकारी गट. मित्रांनो, या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी, त्यानंतर किमान पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदव्युत्तर पदवी आणि अथवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यास उमेदवारास प्राधान्य असेल. म्हणजे मित्रांनो, जर तुमचं प्रदूषण नियंत्रण क्षेत्रातील अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर जे पद आहे 2 नंबरचे मुख्य अग्निशमन अधिकारी गट. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावी. त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून बीई फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम अग्निशमन अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका किंवा द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडील सदस्यत्व किंवा कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर्स यांचे सदस्यत्व प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर अग्निशमन दलातील सहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तीन नंबरचे पद आहे पशुशल्य चिकित्सक पशुवैद्यकीय अधिकारी. त्यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि पशुवैद्यकीय अधिकारी पशुशल्य चिकित्सक म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान 3 वर्षाचा अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. पशुशल्य चिकित्सक जर तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. 4 नंबरचे पद आहे उद्यान अधीक्षक गट ब. यासाठी पात्रता जी आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर, BSc बॉटनी, BSc फॉरेस्ट्री पदवी परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे तुम्ही जर कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, BSc फॉरेस्ट्री असेल पदवी परीक्षा उत्तीर्ण असेल तर तुम्ही पात्र असणार आहात. तसेच निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील कृषी उद्यान अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल. जर तुम्ही 3 वर्षाचा अनुभव धारण केलेला असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. 5 नंबरचे पद आहे क्रीडा अधिकारी. यासाठी पात्रता आहे ती BPED ही पदवी आवश्यक. स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया साईकडील पदविका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू प्राधान्य असेल. शासकीय निमशासकीय सेवेतील क्रीडा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 6 नंबरचे पद आहे जीवशास्त्रज्ञ. मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. म्हणजे प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र
त्या दोन्हीपैकी कोणत्या पण विषयाची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर पदवी अथवा आरोग्य सेवेतील हिवताप निर्मूलन कामाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवार प्राधान्य असेल. जर तुम्हाला हिवताप निर्मूलन कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. 7 नंबरचे पद आहे महिला व बालविकास अधिकारी गट ब. यासाठी तुमचं मास्टर ऑफ सोशल वर्क पदव्युत्तर पदवी असावी. अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. 8 नंबरचे पद आहे समाज विकास अधिकारी. यासाठी मास्टर ऑफ सोशल वर्क पदव्युत्तर पदवी असावी आणि स्थानिक स्वराज्य प्रशासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील प्रकल्प अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षाच्या अनुभवधारकास प्राधान्य असेल. 9 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविशारद अभियांत्रिकी शाखेची पदवी 3 वर्षाच्या अनुभवधारकास प्राधान्य. आर्किटेक्चर या पदासाठी अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि अनुभवधारकास 3 वर्षाच्या अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. 10 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल गट ब. यासाठी ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. जर तुम्हाला ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. 11 नंबरचे पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग गट ब. यासाठी विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 12 नंबरचे पद आहे सहाय्यक कामगार व जनसंपर्क अधिकारी गट ब आणि नेटवर्क इंजिनियर गट क. या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रताही सारखी असणार आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी बी कॉम्प्युटर बीटेक कॉम्प्युटर MCA MSc IT MSc IT PSc IT किंवा समकक्ष अर्हता. नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर हार्डवेअर मेंटेनन्सचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस नेटवर्क कॉन्फिगरेशन या विषयाचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ गट क. यासाठी उच्च माध्यमिक विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व मान्यताप्राप्त संस्थेची DMLT पदविका विज्ञान शाखेतील पदवीसह आणि DMLT पदविका धारकास प्राधान्य असणार आहे. फायर मोटर मेकॅनिक गट क. किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ऑटोमोबाईल फिटर यांत्रिकी फिटर डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिक कोर्स पूर्ण अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षक गट क. यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर्स BSc बॉटनी BSc फॉरेस्ट्री पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच शासनाकडील निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कृषी उद्यान अधिकारी या पदावरील किमान 3 वर्षाच्या अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी सूक्ष्मजीवशास्त्र रसायनशास्त्रामधील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे. 18 नंबरचे पद आहे आरोग्य निरीक्षक गट क. यासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. शासनमान्य आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण शासनमान्य विद्यापीठाची पदवी विशेषतः शास्त्र शाखेची पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असणार आहे. 19 नंबरचे पद आहे स्टेनोटायपिस्ट गट क. स्टेनोटायपिस्ट गट क या पदासाठी पात्रता ही शासनमान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण राज्य शासनाचे इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट व 30 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्याकडील अधिकृत MSc परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर 20 नंबरचे पद आहे अनुरेखक ट्रेसर. यासाठी अर्थ जाती किमान उच्च माध्यमिक मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र शासनमान्य संस्थेकडील ऑटोकॅड कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. कनिष्ठ श्रेणी लिपिक मित्रांनो कनिष्ठ श्रेणी लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच MSc किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर 22 पद आहे मिडवाईफ गट क. मिडवाईफ गट क या पदासाठी पात्रता जाती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका आणि शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णालयातील परिचारिका म्हणून 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. त्यानंतर 23वे पद आहे पाईप व फिटर गट क. यासाठी पात्रता आहे किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर व या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. 24 नंबरचे पद आहे ते पंप ऑपरेटर गट क. पंप ऑपरेटर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, तसेच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनुभवधारकास प्राधान्य असणार आहे. त्यानंतर 25 नंबरचे पद आहे फायरमन गट ड. यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्याकडील 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. तसेच यासाठी फायरमन या पदासाठी शारीरिक पात्रता आहे, त्यामध्ये उंची 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157, छाती जे 81 सेंटीमीटर महिलांसाठी लागू नाहीये, आणि फुगणी 86 सेंटीमीटर आहे. वजन हे 50 किलोग्राम आहे, महिलांसाठी 46 किलोग्राम. दृष्टी ही चांगली असावी. वयोमर्यादा ही 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. सुरक्षा रक्षक गट ड हे 26 नंबरचे पद आहे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, आणि फायरमन आणि सुरक्षा रक्षक या दोन्ही पदांची शारीरिक पात्रता आहे ती एक समान आहे. तसेच सुरक्षक या पदासाठी जर तुम्ही एनसीसी मधील सी प्रमाणपत्र धारण करत असाल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे. मित्रांनो, आता आपण सोलापूर महानगरपालिकेच्या विविध पदांसाठी वेळापत्रक कशा प्रकारे असणार आहे ते पाहणार आहोत. बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक हा 10 नोव्हेंबर 2023 पासून आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 30 नोव्हेंबर 2023 रात्री 11:59 पर्यंत आहे. त्यानंतर आपण हॉल तिकीट मिळण्याचे दिनांक काय आहे ते पाहूया. हॉल तिकीट जे आहे तुमच्या परीक्षा दिनांकाच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि परीक्षेचा दिनांक जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केला जाईल. संभाव्य बदलाबाबतच्या सूचना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येईल. म्हणजे परीक्षेसंबंधी जे काही सूचना असतील त्यांच्या solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.